हाय हॅलो मैत्रिणींनो, सकाळचे वाजलेले आहेत 6:30. तर मी करायले आलू मटरची भाजी. त्याच्यासाठी हे मसाले आपले घरचे काही बाहेरचे काही सगळे असे मिक्स घेतले तर आणि असे जरी असं वाटीत वगैरे घेतलं तर व्यवस्थित प्रमाण येतं आहे. आणि जर तुम्ही असं टाकायला गेलात का, माझ्याच हातानं काल परवा भाजीला मसाला थोडा जास्त झालता तर मसाल्यानं जळजळ होते कारण पित्ताचा त्रास. आणि असे जर घेतले ना व्यवस्थित उगं थोडे थोडे जर घेतले, स्वयंपाकामुळे गॅस घाण झाला आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका मैत्रिणींना, आवरायचं आहे मला आता. तर काय चालू होतं तर असे जर काढून घेतले ना व्यवस्थित तर प्रमाण व्यवस्थित पडतं आहे. आता फक्त मीठ राहिलं या, सगळे घेतले त्यातले आपले घरचे बाहेरचे धने पावडर जिरा पावडर सगळं घेतलं आहे. हे आपले मटर कांदा टोमॅटो आणि आपली पेस्ट. चला त्याची फोडणी आता. मी तर अशीच करते, तुम्ही कशी करता ते पण सांगा. पोळ्या झाल्या आता, भाजी करायची, नाश्त्याला बी करावंच लागते रोज, डेली आपलं आहेच आहे. सकाळी सकाळी जातात लेकरं. अद्रक लसूणची पेस्ट घालते, थोडं वाफलं की आणि आपले मसाले घालायचे पेस्ट. तुम्ही आज काय केलं भाजीला? आणि विशेष म्हणजे मैत्रिणींना माझ्या गुरुवारची पूजा कशी वाटली तर मी असं सांगू नये आपण काय करतो ते, पण माझ्या ताई माझ्याच आहेत त्याच्यामुळं मी 9 गुरुवारचं व्रत करायले मैत्रिणींना स्वामी महाराजांचं. तर मी पूजा मांडलेली कशी वाटली तुम्हाला, किंवा तुम्ही कशी करतात? मला जसं त्या पुस्तकात सांगितलं तसंच करते. आणि मी तर म्हणेल की मैत्रिणींना करा तुम्ही पण. आपल्यापासून जर तुम्ही चांगलं शिकत असेल तर सांगायला काय जाते हो मैत्रिणींना. भाजीची भाजी करून झाली भाजी तयार. आता ह्या भाजीला मला थोडीशी काढून घ्यावं लागते कारण माझ्या जईला ना अशी सुकी भाजी आवडते, म्हणजे मोकळी सुकी, तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही मला मैत्रिणींना. हे अशी त्याला आवडती आणि आम्हाला बाकीच्यांना थोडीशी पाणी घालून आवडते. एवढी सुकी अशी म्हणजे मोकळी मोकळी खा वाटत नाही आहे, थोडीशी रस्सा भाजी. तर ही अशी आणि जईला आवडती अशी, ती अशी नेते डब्याला. तर हे आपलं कुंचन धुवून व्यवस्थित मी ना म्हणजे घासून पुसून व्यवस्थित घेतले मैत्रिणींनो. तर आता हे आज शुक्रवार होता तर म्हणलं भरून घ्यावं. आणि कलशाची पण पूजा करून घेतली. आणि काल जे तुम्हाला दाखवलेत ना मी पावलं आलेली, तर म्हणलं आज पण त्याची पण पूजा करून घ्यावी. असं तुम्ही कसं करतात ते पण सांगा. आणि भोळा भाव देवा वाजते आपलं एक काहीतरी मंत्र म्हणायचा एक देवीचा कोणत्याही, आणि आपलं भरून घ्यायचं तुमचं. मी तर असंच करते मैत्रिणींनो, तुमचं कसं आहे ते पण सांगत जा. तुम्ही कसं करतात ते पण सांगा. हे आता जे चांदीचे 2 शिक्के आहेत हे असे, तर हे नंतर मी वर ठेवते या. तर असे कुंचन पूजा केल्यानंतर मी ना कुंचनच्या समोर असे पावलं ठेवून घेतले बरं का. खूप सुंदर वाटायले, एवढं मन प्रसन्न झालंय ना, खूप छान वाटायले या. बाय. तर जा व्यवस्थित मग, फोन करा सकाळी. तर चला, टमाट्याची चटणी आणि चपात्या एवढ्या अर्जंटमध्ये केल्यानं हे तुम्हाला काही शेअर केलं नाही कारण मिस्टरांना जायचं होतं गावाला, जसं की तुम्हाला दाखवलं आहे. त्याच्यानंतर एवढीच टमाट्याची चटणी चपात्या केल्या. आता करायली मी खिचडी. खिचडी कशी तर मसाले वगैरे काहीच नाही,
जिरे मोहऱ्या आणि अशा मेथ्याची खिचडी एक नंबरमध्ये होती आहे. आणि त्याच्यामध्ये हे असं सगळं टाकायचं व्यवस्थित. हे पहा असं धुवून चिरून घेतले मी ह्याच्यात मी मेथीची भाजी घेतली. टोमॅटो कांदा नाही घ्यायचा सॉरी, आलू आणि हे ग्रीन पीस आपले 2-3 हिरव्या मिरच्या, लाल तिखट नाही, कुठला मसाला नाही, काहीच नाही घालायचं. एकदम नंबर 1 मध्ये होती आहे. छान लागती बी. ना अद्रकची पेस्ट नाही, ना लसण नाही, काहीच नाही घालायचं. आणि पाणी थोडंसं जास्त टाकायचं. ह्याला करून बघा एकदा. लहान लेकराचं तरी 1 नंबरमध्ये गरम गरम तूप टाकून जर ही लहान लेकरांना दिली तर आरामशीर लेकरू खाऊ शकते. आणि आमचे लेकरं आता मोठे आहेत पण त्यांना अशी आवडती कधीतरी बिना मसाल्याची आणि थोडीशी काशी लूज पातळ राहत नाही का, तशी गरम गरम खायची. तूप टाकायचं. मस्त शेंगदाण्याची चटणी असेल तर घ्या तोंडी लावायला, नसेल तरी काही फरक पडत नाही. तर ही बघा आपली खिचडी. जेवायला बसले तर ताटं वाढून घेतले तर. आणि बघा आवडली तर लाईक कमेंट जरूर करा. तुम्ही बी एकदा अशी खिचडी करून बघा नक्की. आणि ह्या माझ्यासाठी 2 चपात्या, ही टोमॅटोची चटणी. लेकरं पण घेतात खिचडीसोबत. तर चला मैत्रिणींना या जेवायला सगळ्याजणी. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.